Thermometry. What is thermometry? A branch of physics that deals with the study of temperature and its measurement. Thermometry is a branch of physics that deals with the study of temperature and its measurement. प्रश्न असा येतो की टेम्परेचर काय? व्हॉट इज टेम्परेचर? टेम्परेचर म्हणजे काय? तर टेम्परेचर म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मॅटरच्या मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मॅटर. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. आता थर्मोमीटर काय राहते? एक असं डिव्हाइस जे टेम्परेचर मेजर करते. थर्मोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर टेम्परेचर. अ डिव्हाइस used to measure temperature. A device used to measure temperature is called as thermometer. थर्मोमीटर झाल्यानंतर थर्मोमीटर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ थर्मोमेट्री. प्रिन्सिपल ऑफ थर्मोमेट्री. थर्मोमेट्रीचं प्रिन्सिपल काय? थर्मोमीटरचं प्रिन्सिपल म्हणजे सिम्पली कोणती एक फिजिकल क्वांटिटी असली पाहिजे जे टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. देअर शुड बी एनी फिजिकल क्वांटिटी दॅट व्हॅरीज लिनियरली विथ टेम्परेचर. याचा फायदा काय होतो? आपल्याला माहिती आहे जेव्हा वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असते, जेव्हा वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असते तेव्हा आपण ग्राफिकल मेथडनं एक इक्वेशन बनवू शकतो. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. जेव्हा वाय इज डायरेक्ट टू एक्स असते त्यावेळेस आपण ग्राफिकल मेथडने एक इक्वेशन बनवू शकतो. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, ज्यामध्ये वाय ही वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू, एक्स ही एक्स ॲक्सिसवरची व्हॅल्यू आणि सी म्हणजे वायची ती व्हॅल्यू जेव्हा एक्स 0 असते. जेव्हा एक्स 0 असेल तेव्हाची वायची व्हॅल्यू म्हणजे काय असते? सी. आणि एम काय असते? एम म्हणजे स्लोप, म्हणजे त्या लाईनचा टॅन थिटा. म्हणजे y2 मायनस y1 अपोजिट डिवाइड बाय x2 मायनस x1 ॲडजस्टंट. तर या प्रकारे आपण y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सचं y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी असे इक्वेशन बनवू शकतो. आणि जर y दिलं तर x काढता येते आणि x दिलं तर y काढता येते. तसंच सिमिलर वेमध्ये जेव्हा कोणती एक फिजिकल क्वांटिटी आहे जी टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर आपण ग्राफिकल मेथड यूज करून एक इक्वेशन बनवू शकतो. जेव्हा आर इज डायरेक्ट टू टी आहे, आर कोणती एक फिजिकल क्वांटिटी आहे दॅट व्हॅरीज लिनियरली विथ टेम्परेचर. टेम्परेचरला डबल करा, आर डबल होणार. तर अशा वेळेस आपण ग्राफ बनवू शकतो आर वर्सेस टीचा. आर वर्सेस टीचा ग्राफ. वाय ॲक्सिसवर राहणार आर, एक्स ॲक्सिसवर राहणार टी. जिथं सी म्हणजे काय असते? सी म्हणजे व्हॅल्यू ऑफ आर वेन टी इज 0. जेव्हा 0 असेल टेम्परेचर तेव्हाची आरची व्हॅल्यू म्हणजे काय असते? सी असते. आणि एम काय असते? एम म्हणजे स्लोप. स्लोप म्हणजे अपोजिट बाय ॲडजस्टंट टॅन थिटा. म्हणजे या कंडिशनला R2 मायनस R1 अपॉन T2 मायनस T1. आणि इथं चांगलं मस्तपैकी एक इक्वेशन बनते. जसं तिकडे y इज एम एक्स प्लस सी बनलं होतं तसं इथं बनते R इज इक्वल टू काय बनते?
R is equal to mt plus c. R is equal to mt plus c, where m is a slope of graph, म्हणजे आपलं R2 minus R1 upon T2 minus T1, R2 minus R1 upon T2 minus T1. आणि C काय राहते? C राहते व्हॅल्यू ऑफ R when C is 0. ठीक आहे. तर अशा कित्येक प्रॉपर्टीज आहेत ज्यात दॅट व्हॅरीज लिनियरली विथ टेम्परेचर. द व्हॅल्यू ऑफ R when T is equal to 0. अशा कित्येक फिजिकल क्वांटिटीज आहेत दॅट व्हॅरीज लिनियरली विथ टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल, लेंथ इज डायरेक्शनल टू टेम्परेचर, एरिया इज डायरेक्शनल टू टेम्परेचर, वॉल्यूम इज डायरेक्शनल टू टेम्परेचर, रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्शनल टू टेम्परेचर. ओके, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर केल्विन इज डायरेक्शनल टू सेल्सिअस, फॅरनहाईट इज डायरेक्शनल टू सेल्सिअस. आणि यांचे आपल्याला इक्वेशन्स बनवता येतात. जसं लेंथ इज डायरेक्शनल टू टेम्परेचरचं इक्वेशन काय बनते, पटकन बनवायचंच असेल तर इक्वेशन बनते L इज इक्वल टू mt प्लस C. What is m? M is L2 minus L1 upon T2 minus T1, and C is value of L when T is 0. Value of L when T is 0. त्यानंतर आपण एरियाबद्दलही तसंच इक्वेशन बनवू शकतो की एरिया इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल तर आपल्याला एक इक्वेशन बनवता येतं की A इज इक्वल टू mt प्लस C, वेअर m is A2 minus A1 upon T2 minus T1, and C is value of A when C is 0. Value of A when T is 0. When T is 0. सिमिलरली व्हॉल्यूम, कोणत्याही गोष्टीचं व्हॉल्यूम KTGमध्ये एक चार्ल्स लॉ आहे, तिथं प्रेशर कॉन्स्टंट राहते आणि तिथं व्हॉल्यूम इज डायरेक्शनल टू टेम्परेचर राहते. तर हे कन्सेप्ट तिथं अप्लाय करता येते आपल्याला. तर V इज इक्वल टू mt प्लस C. What is m? M is V2 minus V1 upon T2 minus T1, and C is value of V when T is equal to 0. एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे गेलुसॅक लॉ म्हणून एक लॉ आहे ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते. काय कॉन्स्टंट राहते? व्हॉल्यूम. तिथं प्रेशर इज डायरेक्शनल टू टेम्परेचर राहते. गॅसला जर आपण गरम केलं तर गॅसचं टेम्परेचर वाढते तर त्याचं प्रेशरसुद्धा वाढते. तर त्यावेळेस P इज इक्वल टू mt प्लस C बनते, वेअर m इज P2 मायनस P1 अपॉन T2 मायनस T1, and C is value of P when T is equal to 0. कंडक्टरचं रेजिस्टन्स is directional to temperature. Resistance of a conductor is directional to temperature. अशा वेळेस resistance is equal to slope into temperature plus C, where slope is final distance minus initial distance divided by final temperature minus initial temperature, and C is value of resistance when temperature was 0. आता याचं एक एक्झाम्पल दाखवतो, 3 एक्झाम्पल दाखवतो सोपे. खरं तर केल्विन इज डायरेक्शनल टू सेल्सिअस. केल्विनचा थर्मोमीटरची मर्क्युरी वरी गेली तर सेल्सिअसच्या थर्मोमीटरची मर्क्युरी पण वरीच जाते. सो केल्विन इज इक्वल टू m इंटू सेल्सिअस प्लस स्मॉल c. इथं m काय राहते? K2 मायनस K1 अपॉन कॅपिटल C2 मायनस कॅपिटल C1, आणि स्मॉल c काय राहते? व्हॅल्यू ऑफ केल्विन वेन सेल्सिअस इज 0.
आणि आपल्याला माहीत आहे 0 सेल्सिअस असल्या वेळेस केल्विनची व्हॅल्यू किती राहते 273. 0 सेल्सिअसला केल्विन 273 राहते. आणि आपण काय करायचं C1च्या जागी 0 ठेवायचं, K1च्या जागी आपोआप 273 होतं आहे. C2च्या जागी 100 डिग्री सेल्सिअस ठेवायचं आणि K2च्या जागी 373 येते. मग 100/100 काय आलं स्लोप 1. आणि इक्वेशन बनते केल्विन इज इक्वल टू स्लोप 1 इंटू सेल्सिअस प्लस 273. ठीक आहे. केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस प्लस 273. असं कोणतंच टेम्परेचर नाही आहे जेव्हा केल्विन आणि सेल्सिअस सेम होतील. पण फॅरेनहाइट आणि सेल्सिअसमध्ये असं आहे -40ला -40 डिग्री सेल्सिअस म्हणजेच -40 फॅरेनहाइट असते. ठीक आहे. चला बघा इथं काय यूज करायचं सेम फॅरेनहाइट इज इक्वल टू स्लोप इंटू सेल्सिअस प्लस स्मॉल सी. हे स्लोप म्हणजे F2 मायनस F1 अपॉन कॅपिटल C2 मायनस कॅपिटल C1. कॅपिटल C आणि 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 स्मॉल सी म्हणजे काय राहते व्हॅल्यू ऑफ फॅरेनहाइट वेन टेम्परेचर वॉज 0 म्हणजे सेल्सिअस 0 असेल तेव्हा. वेन सेल्सिअस इज 0. ठीक आहे. ते किती राहते 0 डिग्री सेल्सिअसला 32 फॅरेनहाइट राहते. किती राहते 32 फॅरेनहाइट. सो दिस इज 0, दिस विल बी 32. इफ दिस इज 100 जेव्हा वॉटर बॉईल होते तेव्हा फॅरेनहाइट स्केल काय दाखवते 212 दाखवते. काय दाखवते 212. ठीक आहे. तर वरची सबस्ट्रॅक्शन 180 येते, खालची सबस्ट्रॅक्शन 100 येते. 180/100 18/10 18/10 9/5 काय ते 9/5. सो आपल्याला फॅरेनहाइट इज इक्वल टू स्लोपच्या जागी 9/5 येते. काय ते 9/5 इंटू सेल्सिअस प्लस 273. कळलं का. कधी कधी एका फॉल्टी थर्मोमीटरवर क्वेश्चन येतात. हां 32. कधी कधी फॉल्टी थर्मोमीटरवर क्वेश्चन येतात आणि आपल्याला देतात की एक फॉल्टी थर्मोमीटर आहे. त्या फॉल्टी थर्मोमीटरची रीडिंग जर 30 असेल तर करेक्ट थर्मोमीटरची रीडिंग काढा म्हणतात. ओरली क्वेश्चन सांगतो ध्यान द्या. फॉल्टी थर्मोमीटरचं मर्क्युरीसुद्धा गरम झाल्यानंतर वरच जाते आणि करेक्ट थर्मोमीटरचं मर्क्युरीसुद्धा गरम झाल्यानंतर वरच जाते. तर फॉल्टी थर्मोमीटर इज इक्वल टू स्लोप इंटू करेक्ट थर्मोमीटर प्लस सी. आपल्याला काही डाटा दिलेला असतो. ज्या डाटामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की बाबा जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस असते म्हणजे आईस मेल्ट होते तेव्हा फॉल्टी थर्मोमीटर 9 दाखवत होता. आणि जेव्हा वॉटर बॉईल होते तेव्हा फॉल्टी थर्मोमीटर 91 दाखवत होता. असं आपल्याला दिलेलं असतं. सो इनडायरेक्टली आपल्याला स्लोप मिळून जात आहे. परत एकदाचं सांगतो की ज्यावेळेस आईस मेल्ट होते त्यावेळेस फॉल्टी थर्मोमीटर 0च्या जागी काय दाखवत होता 9. आणि ज्यावेळेस वॉटर बॉईल होते त्यावेळेस फॉल्टी थर्मोमीटर 100च्या जागी काय दाखवत होता 91. असं दिलेलं असतं. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय मिळून जाते स्लोप. तर स्लोप किती आलं 91 - 9 90 - 8 82. किती आलं 82/100 म्हणजे 0.82. आणि सीच्या जागी काय आलं 9. ठीक आहे ना. कारण आपल्याला माहिती आहे की 0 डिग्री सेल्सिअसला फॅरेनहाइटची व्हॅल्यू किती आहे 9. तेच असते ना स्मॉल सी. सो आपल्याला एक फॉर्म्युला बनवता आला. फॉल्टी थर्मोमीटरची रीडिंग इज इक्वल टू 0.82 इंटू करेक्ट थर्मोमीटरची रीडिंग प्लस 9. आपल्याला क्वेश्चन दिलं होतं की फाइंड करेक्ट टेम्परेचर वेन फॉल्टी थर्मोमीटर शोज रीडिंग ऑफ 30. तर या इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं. आन्सर काय येतं 30
इज इक्वल टू 0.82 टी प्लस 9. ते प्लस 9 इकडे मायनसमध्ये येतं. अँड टी इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 0.82. जे काय आन्सर येईल दॅट विल बी करेक्ट टेम्परेचर. असे क्वेश्चन येतात. मग प्रिन्सिपल ऑफ थर्मोमेट्रीचा पोर्शन झाल्यानंतर एक ट्रिपल पॉईंट नावाचं कन्सेप्ट आहे. ते शॉर्टमध्ये सांगून देतो की व्हॉट इज ट्रिपल पॉईंट. थिओरिटिकल क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर आला तर. ट्रिपल पॉईंट एक पहिले ते ग्राफ समजून घ्या की प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा एक ग्राफ असतो. आणि त्या ग्राफवर एक पॉईंट येतो. ज्या पॉईंटला म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचरच्या त्या व्हॅल्यूला एखादं सबस्टन्स सॉलिड लिक्विड गॅस तिन्ही स्टेटमध्ये एक्झिस्ट करू शकते. त्या पॉईंटला म्हणायचं ट्रिपल पॉईंट. सो व्हॉट इज अ ट्रिपल पॉईंट? ट्रिपल पॉईंट इज अ व्हॅल्यू ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर. व्हॉट इज ट्रिपल पॉईंट? इट इज व्हॅल्यू ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर where matter can exist in all its three states. म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस तिन्ही स्टेटमध्ये त्यांना एक्झिस्ट करू शकते. वॉटरबद्दलच सांगायचं असेल तर वॉटरचा ट्रिपल पॉईंट 273 केल्विन. ठीक आहे ना. वॉटर आणि CO2 दिलेलं आहे आपल्याला NCERT. तर ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर इज 273.16 273.16 केल्विन आहे. आणि प्रेशर एका ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा खूप कमी आहे. 1 ATM पेक्षा खूप कमी आहे. ते प्रेशर आहे 611.2 पास्कल. 611.2 पास्कल. ठीक आहे. असं CO2ची एक रीडिंग आहे NCERT. ते बघून घ्या. आता पाहूया आपण थर्मल एक्सपान्शन की टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो. फार सोपी कन्सेप्ट आहे आणि फार लवकर होतं आहे. थर्मल एक्सपान्शन एकच प्रिन्सिपल आहे थर्मल एक्सपान्शनचा की जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स वाढते. त्याच्यामुळे मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जातात. सिम्पल प्रिन्सिपल, दोन मॉलिक्युल्समधलं स्पेस नेहमी वाढणार आहे. ए आणि बी हे दोन मॉलिक्युल्स एकमेकांपासून नेहमी दूरच जाणार आहेत. ठीक आहे. इंटरमॉलिक्युलर स्पेस इन्क्रीजेस. इंटरमॉलिक्युलर स्पेस इन्क्रीजेस. ह्याच्यामुळं काय होतं? ह्याच्यामुळं एखाद्या वायरची लेंथ वाढते, शीटचा एरिया वाढतो आणि बल्कचं व्हॉल्यूम वाढते. ते कसं वाढते ते आपण पाहूया. त्यालाच म्हणतात लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शनमध्ये एक वायर असतं, एरियल एक्सपान्शनमध्ये एक एरिया असतो, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शनमध्ये एक बॉक्स असतो किंवा एक व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. तर होते काय? होते असं की
लिनियर एक्सपान्शनमध्ये लेंथ वाढते, एरियल एक्सपान्शनमध्ये एरिया वाढतो, आणि व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शनमध्ये व्हॉल्यूम वाढते. काय वाढते? व्हॉल्यूम. व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शनमध्ये व्हॉल्यूम वाढते. चला, लिनियर एक्सपान्शनमध्ये T1 या टेम्परेचरला लेंथ किती होती? L1. तर टेम्परेचर T2ला लेंथ किती असेल? L2. एरियल एक्सपान्शनमध्ये T1 या टेम्परेचरला एरिया किती होता? A1. T2 या टेम्परेचरला एरिया किती असेल? A2. व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शनमध्ये T1 या टेम्परेचरला व्हॉल्यूम किती होतं? V1. T2 या टेम्परेचरला व्हॉल्यूम किती असेल? V2. ठीक आहे ना. तर थर्मल एक्सपान्शनच्या प्रिन्सिपलनुसार जेवढे जास्त मॉलिक्यूल असतात तेवढं जास्त इंटरमॉलिक्युलर स्पेस वाढेल, कारण प्रत्येक 2 मॉलिक्यूलमधलं स्पेस वाढायला, तर जेवढे जास्त मॉलिक्यूल्स असतील तेवढे टोटल स्पेस वाढेल. म्हणून कन्सेप्ट अशी म्हणते की जेवढी जास्त इनिशियल लेंथ असेल तेवढी जास्त लेंथ वाढेल, आणि जेवढी जास्त टेम्परेचर वाढू तेवढी जास्त लेंथ वाढेल. सिमिलरली जेवढं जास्त इनिशियल एरिया असेल तेवढी जास्त एरिया वाढेल, जेवढं जास्त टेम्परेचर वाढू तेवढं जास्त एरिया वाढेल, जेवढं जास्त इनिशियल व्हॉल्यूम असेल तेवढं जास्त व्हॉल्यूम वाढेल, जेवढं जास्त टेम्परेचर वाढू तेवढं जास्त व्हॉल्यूम वाढेल. ठीक आहे. तर आपण फक्त लिनियर एक्सपान्शन बघून घेऊया. आता लिनियर एक्सपान्शनमध्ये आपल्याला एक इक्वेशन भेटलं, डेल्टा एल इज प्रोपोर्शनल टू L1 डेल्टा टी, आणि तिथे एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी पडते ज्याच्यावर क्वेश्चन येतात. अल्फा काय? अल्फा कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन और लिनियर एक्सपान्शन. थर्मल कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन डेल्टा एल इक्वल टू अल्फा L1 डेल्टा टी. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आपल्याला इथंच लिहिता येतं की डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. याला काय म्हणतात? रिलेटिव्ह चेंज इन लेंथ. काय म्हणतात? रिलेटिव्ह चेंज इन लेंथ. आणि याला जर 100 मल्टिप्लाय केलं तर काय ते? पर्सेंटेज चेंज इन लेंथ येते. काय ते? आणि जर आपण थोडंसं सॉलिड चॅप्टरला आठवलं किंवा इलास्टिसिटी चॅप्टरला आठवलं तर आपल्याला कळून जाते याला म्हणतात लिनियर स्ट्रेन. काय म्हणतात? चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर स्ट्रेन. पण टेम्परेचरमुळे बनलेलं लिनियर स्ट्रेन म्हणजे थर्मल स्ट्रेन असते. काय असते? थर्मल स्ट्रेन. सो रिलेटिव्ह चेंज इन लेंथ और पर्सेंटेज चेंज इन लेंथ 100 मल्टिप्लाय केल्यानंतर यालाच म्हणतात थर्मल स्ट्रेन. ते किती येते? अल्फा डेल्टा टी. तर थर्मल स्ट्रेस काढणं लई सोपं आहे. यंग्स मॉड्युलस इंटू थर्मल स्ट्रेन, बिकॉज आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस वाय काय राहते? स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस वाय इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. तर स्ट्रेस इज इक्वल टू स्ट्रेन इंटू यंग्स मॉड्युलस. तर कोणी आपल्याला थर्मल स्ट्रेस विचारलं तर आन्सर काय आहे? यंग्स मॉड्युलस इंटू थर्मल स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस इंटू थर्मल स्ट्रेन म्हणजे अल्फा डेल्टा टी. याच्यावर क्वेश्चन येतात. थर्मल स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेनवर क्वेश्चन येतात. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ थर्मल स्ट्रेस जनरेटेड ऑर प्रोड्यूस्ड म्हणून क्वेश्चन येते. अगेन त्या अल्फाला काय म्हणायचं? अल्फाला म्हणायचं कोएफिशिएंट ऑफ थर्मल कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. कळलं ना? याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो, बघा ध्यान द्या, जर 1 मीटरचं वायर घेतलं आणि त्याला 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन टेम्परेचर वाढवलं. नेहमी लक्षात ठेवा डेल्टा टी सेल्सिअसमध्ये आणि केल्विनमध्ये सेम राहते.
20 डिग्री सेल्सिअसपासून 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढवणं म्हणजे डेल्टा टी 20 येते. तर 20 केल्विनपासून 40 केल्विनपर्यंत टेम्परेचर वाढवणं सुद्धा डेल्टा टी 20च येते. सो कन्वर्ट करत बसू नका. डेल्टा टी काढायचं असेल तर जसं फॉर एक्झाम्पल 0 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर गरम करायचं असेल तर डेल्टा टी 100 आणि 273 पासून 373पर्यंत गरम करायचं असेल तरी 100च. सो जर डेल्टा टी काढायचाच असेल तर सेल्सिअसचं केल्विन केल्विनचं सेल्सिअस करत बसू नका. पण जिथं केल्विन लागतं तिथं ध्यान ठेवा फक्त. सो अल्फा काय असते? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि आपण डेल्टा एलच्या जागी L2 - L1 लिहू शकतो. काय लिहू शकतो? ठीक आहे, या डेल्टा एलच्या जागी आपण काय लिहू शकतो? L2 - L1. पण ते अल्फा सांगत होतो मी. हां, अल्फा काय? जर आपण 1 मीटर वायर घेतलं आणि 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विननं गरम केलं तर किती लेंथ वाढते? त्याला म्हणतात अल्फा. काय म्हणतात? अल्फा. समजलं ना? सो नेहमी लक्षात ठेवा, अल्फाचं युनिट पर केल्विन किंवा पर डिग्री सेल्सिअस असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या डेल्टा एलच्या जागी आपण काय लिहू शकतो? L2 - L1. आणि ते L2 - L1 मधलं ते -L1 राईटला गेलं तर L2 = L1 × 1 + अल्फा डेल्टा टी राहते. कळलं का? 1 + अल्फा डेल्टा टी. याच्यावर सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स येतात एक्झाममध्ये. आता एरियल एक्सपान्शन बघूया. एरियल एक्सपान्शनमधला महत्त्वाचा मुद्दा की डेल्टा ए चेंज इन एरिया इज डायरेक्शन टू A1 डेल्टा टी. आणि तिथे एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी येतो, तो म्हणजे डेल्टा ए = बीटा A1 डेल्टा टी. बीटा A1 डेल्टा टी. आणि या बीटाला काय म्हणतात? कोएफिशियंट ऑफ लिनियरच्या जागी एरियल एक्सपान्शन. काय म्हणतात? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. लिनियरच्या जागी एरियल. कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. ठीक आहे ना? तर डेल्टा A/A जर कोणी विचारलं तर त्याला म्हणतात रिलेटिव्ह चेंज इन एरिया. काय म्हणतात? बीटा डेल्टा टी. एक गोष्ट लक्षात ठेवा, एरियाला लेंथ आणि विड्थ असते, म्हणून बीटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन, बीटा = 2 टाइम्स अल्फा लिहिता येते. कधी कधी क्वेश्चनमध्ये एरियल एक्सपान्शन विचारतात, डेल्टा ए विचारतात, पण बीटा देत नाहीत, अल्फा देतात. आणि आपण घाईघाईमध्ये अल्फा ठेवून देतो. अल्फा नाही ठेवायचं, 2 अल्फा ठेवायचं. काय ठेवायचं? बीटाच्या जागी 2 अल्फा. तर परत या डेल्टा एच्या जागी काय करायचं? A2 - A1 ठेवून द्यायचं. आणि आन्सर काय ते -A1 राईटला गेलं तर A2 = A1 × 1 + बीटा डेल्टा टी. A2 = A1 × 1 + बीटा डेल्टा टी. सगळ्यात कामाचं म्हणजे व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. काय? व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. याच्यावर क्वेश्चन येतात. तर आपल्याला एक गोष्ट कळते की डेल्टा व्ही इज डायरेक्शनल टू V1 डेल्टा टी, and hence delta V is equal to constant of proportionality called as gamma, coefficient of volumetric expansion, gamma V1 delta T, gamma V1 delta T, where gamma is where gamma is coefficient of volumetric expansion, coefficient of volumetric, where gamma is coefficient of volumetric expansion. समजलं ना? आणि कोणी जर आपल्याला डेल्टा व्ही बाय व्ही म्हणजे रिलेटिव्ह चेंज इन व्हॉल्यूम विचारलं तर आन्सर काय ते गॅमा डेल्टा टी. याला रिलेटिव्ह चेंज इन व्हॉल्यूम म्हणतात, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. कळलं ना? यालाच बल्क स्ट्रेन सुद्धा म्हणतात, बल्क स्ट्रेन. परत इलॅस्टिसिटीमध्ये जा, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे बल्क स्ट्रेन. बल्क स्ट्रेन म्हणजे गॅमा डेल्टा टी. आणि 100 मल्टिप्लाय केलं तर यालाच काय म्हणतात पर्सेंटेज चेंज. समजलं ना? पण आपल्याला कधी कधी गॅमा दिलेला नसतो, अल्फा दिलेला असतो, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. तर व्हॉल्यूमला 3 लेंथ असतात, लेंथ, विड्थ आणि हाईट.
म्हणून गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा किंवा 3/2 अल्फाच्या जागी बीटा/2 लिहायचं. 3/2 बीटा असं लिहिता येते आपल्याला गरज पडल्यास. सो दिस इज रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. अल्फा बीटा आणि गॅमाच्या मधलं रिलेशन आपल्याला काढता येतं. आता काय करायचं, आता डेल्टा व्हीच्या जागी V2 - V1 ठेवायचं आणि ते -V1 कुठं न्यायचं, राईटला, आणि काय बनते ते +V1. सो V2 इज इक्वल टू V1 इंटू 1 + गॅमा डेल्टा टी. 1 + गॅमा डेल्टा टी. समजलं ना. आता इथं थोडंसं इंटरेस्टिंग आहे, कारण डेन्सिटीला सुद्धा आणता येतं आपल्याला. डेन्सिटीवर क्वेश्चन आलेले आहेत. इथं काय लिहिता येतं आपल्याला, V2/V1 इज इक्वल टू 1 + गॅमा डेल्टा टी. V2/V1 इज इक्वल टू 1 + गॅमा डेल्टा टी. त्या V2/V1ला आपण, कारण आपल्याला माहिती आहे की बाबा ॲज डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास तर कॉन्स्टंट राहते. सो डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे इथून दोन गोष्टी जन्माला येतात. पहिलं ρ1/ρ2 इज इक्वल टू V2/V1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रो इज प्रोपोर्शनल टू V⁻⁻1 आहे ना. म्हणून चेंज इन डेन्सिटी, रिलेटिव्ह चेंज इन डेन्सिटी इज इक्वल टू -1 इंटू रिलेटिव्ह चेंज इन व्हॉल्यूम. याचा अर्थ काय असतो, जर व्हॉल्यूम 1% कमी झालं तर डेन्सिटी 1% इन्क्रीज होते. व्हॉल्यूम 10% डिक्रीज झालं तर डेन्सिटी 10% इन्क्रीज होते. म्हणूनच इथं मायनस आलं, त्या पॉवरचा मायनस पुढे येतो. सो इथं आपल्याला दोन फॉर्म्युले मिळतात. एक V2/V1च्या जागी ρ1/ρ2 इज इक्वल टू 1 + गॅमा डेल्टा टी. आणि दुसरा म्हणजे या डेल्टा V/Vच्या जागी -Δρ/ρ. काय, -Δρ/ρ इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी. रिलेटिव्ह चेंज इन व्हॉल्यूम, रिलेटिव्ह चेंज इन डेन्सिटी, पर्सेंटेज चेंज इन डेन्सिटी, याच्यावर क्वेश्चन येतात. सो दीज आर इम्पॉर्टंट फॉर्म्युले. डेन्सिटी किती % चेंज होते असा क्वेश्चन येतो, किंवा रिलेटिव्ह चेंज इन डेन्सिटी सांगा असा क्वेश्चन येतो. ठीक आहे. तर हे पॉईंट झाल्यानंतर कॅलरीमेट्री.